नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी आणि तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघू शकता। मित्रांनो, कापूस उत्पादकांना सध्या 500 कोटीचे अनुदान अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर काही संपूर्ण बातमी कशाबद्दल आहे याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या जवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा। शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण बातमी आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पण दिसत असेल, पण आपण जाणून घेणार आहे की याच्यामध्ये थोडक्यात महत्त्वाची बातमी। देशात कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी गरज आहे, त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत जास्त उत्पादकता देणारे वाण द्यावे। तसेच कापूस पिकात ठिबकचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी किमान 500 कोटी रुपयाची तरतूद करावी, अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने CAI सरकारकडे केलेली आहे। भारतातील कापूस उत्पादक आणि उद्योगातील समस्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने सरकारकडे मांडलेल्या आहेत। देशात 95% कापूस बीटी आहे, मात्र मागील अनेक वर्षापासून भारतात GM तंत्रज्ञान कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही। त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे GM कापूस बियाण्याला प्रतिकार विकसित केला आहे। देशातील कापूस उत्पादकता कमी असण्यामागे हे देखील एक कारण आहे। भारतीय संशोधकांनी असेही सांगितले की कोरडवाहू क्षेत्रात जे जास्त कालावधीचे वाण वापरले जाते त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो। त्यामुळे आता शेतकऱ्यांना स्थानिक वातावरणाला पूरक, स्थानिक कीड रोगांना प्रतिकार करणारे आणि तापमान, दुष्काळ अशा संकटातून तग धरणारे वाण की ज्याची उत्पादकता अधिक आहे आणि त्यांना धाग्याची गुणवत्ताही चांगली आहे, असे वाण देण्याची वेळ आली आहे। आपल्याला जास्त उत्पादकता असलेल्या देशांशी नाही, पण किमान जगाच्या सरासरी उत्पादकतेच्या पातळीवर पोहोचावे लागेल। त्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानयुक्त वाण द्यावे, अशी मागणी गणात्रा यांनी केलेली आहे। देशातील कापसाची हेक्टरी उत्पादकता खूपच कमी आहे। देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल 67% कापूस उत्पादन कोरडवाहू होते। कोरडवाहू क्षेत्रात पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। पिकाला नेमके फूल आणि बोंड लागणाऱ्या काळातच पाण्याची टंचाई भासली जाते, त्यामुळे नेमके याच काळात पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता असते। कापूस पिकाला जेवढ्या पाण्याची आवश्यकता असेल त्यापैकी तब्बल 80% पाणी फुले आणि बोंडे लागण्याच्या काळात असते, पण टंचाईमुळे उत्पादकतेवर परिणाम होत असतो आणि असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले आहे। पिकाला आवश्यक त्या वाढीच्या काळात पाणी मिळत नसल्याने कोरडवाहू पिकाची उत्पादकता कमी असते। महाराष्ट्रात 95% कापूस पीक कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते, तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटकमध्येही कापूस पिकाला सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासते। याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटते? खरंच शेतकऱ्यांना या संपूर्ण गोष्टी म्हणजे कापसामध्ये नवीन तंत्रज्ञान, जास्त उत्पादन देणारे वाण विकसित केले पाहिजे का? ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल जवळ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा। धन्यवाद।